सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. सो आजचा हा व्हिडिओ स्पेशली इंस्टाग्रामसाठी बनवण्यात येत आहे. तर का तुमचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन होत आहेत, का प्रत्येकाचं अकाउंट आजकाल सस्पेंड होतं आहे, काय तुम्ही अशा गोष्टी करता ज्यामुळे तुमचं अकाउंट वगैरे सस्पेंड होतं आहे किंवा इंस्टाग्रामला काय वाटतं आहे, ठीक आहे. तर ह्याचंच काही प्रॉब्लेम आहेत आणि काय सोल्युशन असणार आहे, सो ह्यावरती आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ थोडासा स्किप नका करू. तर चला आपण जास्त टाईम वेस्ट न करता सुरुवात करूया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर एक इन्फ्लुएन्सर असाल, कॉन्टेंट क्रिएटर असाल किंवा मार्केटर असाल, ठीक आहे. तर काय होऊ शकतं की तुम्ही ज्या गोष्टी यूज करत असाल, ठीक आहे, ऑटो डी एमसाठी टूल्स यूज करत असाल, ठीक आहे, किंवा कॉपीराईट कॉन्टेंट यूज करत असाल कुणाच, किंवा रिपीटेडली जेच आहे कॉन्टेंट ते रिपीटेडली कॉन्टेंट टाकत असाल, ठीक आहे. तर ह्यामुळे सुद्धा बरेचदा असं होतं की लाईक इंस्टाग्रामचा जो अल्गोरिदम आहे त्याला वाटतं की आपण स्पॅम वगैरे करतो, मग तो आपलं अकाउंट वगैरे सस्पेंड करतो, ठीक आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, ठीक आहे. आणि अजून बरेच असे लाईक जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर पण नसाल, मार्केटर पण नसाल, तरी सुद्धा तुम्ही एक नॉर्मल युजर असाल, तरी पण तुमचं अकाउंट का सस्पेंड होतं आहे, ठीक आहे. तर त्याच्या मागं हे रिझन असू शकतं की एक जो तुमचा स्मार्टफोन आहे, ठीक आहे, लाईक तो अँड्रॉइड आहे, iOS आहे, कोणताही असू द्या, त्यामध्ये जर तुम्ही मल्टिपल्स लॉग इन केलेले असतील अकाउंट्स, ठीक आहे, इंस्टाग्राम अकाउंट लाईक 5-6 अकाउंट यूज करता तुम्ही, तर त्यामुळे पण काय होते की प्रत्येक डिव्हाइसची IP वेगवेगळी असते, प्रत्येक अकाउंटची IP वेगवेगळी असते आणि तुम्ही भरपूर सारे जे IP आहेत अशा तुमच्या एका डिव्हाइसमध्ये लॉग इन करताय, ठीक आहे. त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो पर्सनली सजेशन हेच राहील माझं की एका डिव्हाइसमध्ये ॲटलिस्ट 2 किंवा एकच यूज करा, ठीक आहे. कारण की तुमच्या अकाउंटला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही एकच अकाउंट यूज केलं तर, ठीक आहे. जरी त्या एक अकाउंट यूज करत असाल तरी सस्पेंड वगैरे झालं असेल, ठीक आहे, तर काय करू शकता, तुम्हाला अपीलचं ऑप्शन येतं, तिथं तुम्ही जे डॉक्युमेंट तुमचे असतील डायरेक्ट डॉक्युमेंट वगैरे सेल्फी व्हेरिफिकेशन करून अपलोड करू शकता डॉक्युमेंट, ठीक आहे. मेन लाईक तुम्ही डॉक्युमेंट हे यूज करू शकता, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, ह्याने तुमचं लवकर होईल, ठीक आहे. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता खाली, मी सुद्धा तुमचा अकाउंट वगैरे रिकवर करून देऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट आता येऊया आपण सोल्युशनवरती. तर ह्याचा सोल्युशन काय, ठीक आहे. जर का तुमचं अकाउंट सस्पेंड वगैरे झालं असेल, ठीक आहे, किंवा डिसेबल झालं असेल, तर याचं सोल्युशन काय आता, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जर ज्या डिव्हाइसमध्ये तुम्ही अकाउंट्स वगैरे लॉग इन केले आहात, ठीक आहे, तर त्या डिव्हाइसमध्ये अजून तुमचे अकाउंट्स वगैरे असतील तर सर्व लॉग आउट करून टाका. कारण एका अकाउंटमुळे एका जो अकाउंट तुमचा डिसेबल झाला असेल त्याने दुसऱ्या अकाउंटला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतं. सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता, बाकीचे अकाउंटसुद्धा त्या डिव्हाइसमधून लॉग आउट करून टाका आणि एक 10 ते 12 दिवस, ठीक आहे, कोणतंच अकाउंट वगैरे यूज करू नका. इंस्टाग्रामला डिलीट करा, ठीक आहे, त्याचा डाटा डिलीट करून टाका, फोनला एकदा रिस्टार्ट करा, ठीक आहे. आणि त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर परत ब्राउझरवर जाऊन फक्त एक अकाउंट लॉग इन करा आणि रील्स वगैरे स्क्रोल करा. तिथे बघा काय प्रॉब्लेम वगैरे येतं का, येत नसेल तर तुम्ही इंस्टाग्राम इन्स्टॉल करून त्यामध्ये अकाउंट वगैरे लॉग इन करून बघू शकता. सो हे एक सोल्युशन आहे, ठीक आहे. जर तुमचं अकाउंट डिसेबल वगैरे झालं असेल, ठीक आहे, तर त्यासाठी काय करू शकता, त्यासाठी लाईक तुम्हाला मेटाला कॉन्टॅक्ट करावं लागतं, मेटा व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शन घेऊन, ठीक आहे. जर तुम्हाला ह्याबद्दल माहिती नसेल तर एक इंस्टाग्राम थ्रूच असतं आणि फेसबुक थ्रूच मेटा असतो, ठीक आहे. सो त्याचं जे प्राईज असतं 600 पासून ते 18,000 पर्यंत असतं, ठीक आहे. सो सपोर्ट टीमला पण कॉन्टॅक्ट करू शकतो. बट बरेचदा आता काय होते की सपोर्ट खूप स्लो झाला आहे, तिथून पण रिस्पॉन्स वगैरे येत नाही आहे, ठीक आहे. तर जर तुमचं अकाउंट वगैरे सस्पेंड डिसेबल झालं असेल तर तुम्ही मला खाली मेसेज करू शकता, मी तुमची हेल्प करेल, ठीक आहे. ट्राय करेल की जर अकाउंट वगैरे रिकवर होत असेल, ठीक आहे, तर होईल. आणि जर अकाउंट रिकवर होत नसेल, ठीक आहे, तर मग आपण जर हे बघा अकाउंट पण तेच आता रिकवर होतं आहे ज्यांनी गाईडलाईन्स वगैरे व्हायलेट केलेलं नाही आहे, ठीक आहे. जर तुम्ही खरंच गाईडलाईन्स वगैरे व्हायलेट केले असेल तर थोडासा टाईम लागेल, 2-3 महिने लागतील त्याला, ठीक आहे. सो त्यानंतर तुमचं अकाउंट वगैरे रिकवर होऊन जाईल. ओके, सो अजून काही तुमचे डाऊट्स, काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट्स बॉक्समध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर करेन. आणि जर तुमचं अकाउंट वगैरे तुम्हाला रिकवर करायचं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, खाली मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे.